जंगली तू माय मेले करू कैसा तुला विसरू। मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बेसन पीठ आणि कांदा टोमॅटोचे धिरडे। त्यासाठी घेतलेलं आहे मी याच्यात एक 1.5 वाटी बेसन पीठ आणि त्यासाठी घेतलेलं आहे मी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि तेल आणि कोथिंबीर कापून धुवून घेतलेली आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची थोडी घेतलेली आहे। जर तुम्ही मुलांसाठी बनवणार असेल तर हिरवी मिरची ॲड करू नका आणि करणार असेल तर थोड्या प्रमाणात करा, कारण तिखट मुलं खात नाही जास्त। आणि अजून घेतला आहे कांदा आणि त्यासाठी घेतलेलं आहे मी मीठ घेतलेलं आहे। आणि चला, मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठामध्ये मी ॲड करते आहे गव्हाचं पीठ, त्यात टाकते मी हळद, एक छोटा चमचा हळद टाकली, त्यात लाल तिखट 1 चमचा, एक छोटा चमचा लाल तिखट टाकते आहे। आणि त्यानंतर त्यात ॲड करते मी हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि त्यात टाकते मी चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यात टाकते मी थोडीशी, टोमॅटो टाकलेला असल्यामुळे थोडीशी साखर घालते मी त्यात आणि त्यात टाकते मी कांदा टोमॅटो। मी सर्व मिक्स करून घेते। बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तव्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि झाकण ठेवलं त्यावर मी 1-2 मिनटं। आता धिरड्याबरोबर आपण टोमॅटो सॉसबरोबर पण धिरडे खाऊ शकतो। आणि मी त्याबरोबर मिरची पण तळणार आहे, तर त्यासाठी मी घेतलेलं आहे कढईमध्ये तेलामध्ये मी या आपण उपवासाच्या खिचडीबरोबर पण मिरची खाऊ शकतो। आता इकडं माझ्या मिरच्या तळून रेडी झालेल्या आहे, तर मी त्यात टाकते आहे थोडंसं मीठ। आज काय मी ट्रायपॉड वगैरे लावलेलं नाही आहे, एका हातात पकडून आणि एका हातात बनवून अशी तुम्हाला रेसिपी दाखवते। अशा मिरच्या मीठ त्यात मिक्स करून घ्यायचं आणि अशा मिरच्या तुम्ही उपवासाच्या खिचडीबरोबर पण खाऊ शकता, धिरड्याबरोबर पण खाऊ शकता। अशा पद्धतीने बेसन आणि कांदा टोमॅटोचे धिरडे, एकदम साधे सिंपल आणि चटपटीत होणारे धिरडे, आणि त्याबरोबर मी तळलेल्या मिरच्यांची पण रेसिपी दाखवलेली आहे, धिरड्यांची पण दाखवली आहे। तर अशी धिरड्यांची रेसिपी माझी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आत्मा मालिक।